एक सुंदर जंगल होते जिथे विविध प्राणी आणि वनस्पतींनी भरलेले होते। त्या जंगलात एक शक्तिशाली वाघ राहत होता। त्याचे नाव शेरू होते। शेरूचा रंग सोनेरी आणि काळ्या पट्ट्यांनी सजलेला होता। तो जंगलाचा राजा मानला जात होता। शेरूने आपल्या जीवनात अनेक साहस अनुभवले होते। एकदा जंगलात एक भयंकर संकट आले। एक शिकारी आपल्या मित्रांसह जंगलात आला आणि त्याने प्राण्यांना पकडण्याचा विचार केला। शेरूने ते पाहिले आणि त्याला आपल्या मित्रांचे संरक्षण करायचे होते। त्याने आपल्या मित्रांना एकत्र केले आणि सर्वांनी मिळून शिकाऱ्यांचा सामना करण्याचा निर्णय घेतला। शेरूने आपल्या शक्तीचा वापर करून शिकाऱ्यांना धाडसाने भेदले। त्याच्या साहसामुळे जंगलातील सर्व प्राणी सुरक्षित राहिले। शेरूच्या या साहसामुळे जंगलातील प्राण्यांमध्ये एकता आणि मैत्री वाढली। सर्व प्राणी शेरूच्या साहसाचे कौतुक करू लागले। त्यांनी ठरवले की प्रत्येक संकटात एकमेकांना मदत करणे आवश्यक आहे। शिकाऱ्यांनी पुन्हा जंगलात प्रवेश केला, पण यावेळी शेरू आणि त्याचे मित्र तयार होते। त्यांनी शिकाऱ्यांना धाडसीपणे सामोरे गेले आणि त्यांच्या योजनांना यशस्वी केले। शिकारींनी जंगल सोडले आणि कधीही परत येऊ नये असा संकल्प केला। शेरूच्या साहसामुळे जंगलातील प्राण्यांमध्ये विश्वास आणि एकता निर्माण झाली। तो केवळ एक वाघ नव्हता, तर तो त्यांच्या संरक्षणाचा प्रतीक बनला। त्याच्या कहाण्या आजही जंगलात सांगितल्या जातात, ज्यामुळे नवीन